शांतिपूर्ण आंदोलन करणार आहे आणि यावेळेस आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय मागे जाणार नाही। तर आज नागपूरच्या आंदोलनानंतर मी सगळ्यांना आवाहन करतो, जेवढे या देशातील पेरेंट्स असतील, स्टुडंट्स असतील, युवक असतील, आपण सगळ्यांनी दिल्लीला 20 जूनला यायचं आहे आणि राजीनामा घेतल्याशिवाय जायचं नाही आहे। कारण जे आज आपल्या देशात, आज आपल्या डेमोक्रेसीमध्ये अकाउंटेबिलिटी नावाची गोष्ट राहिलेली नाही आहे। काय अर्थ आहे अशा डेमोक्रेसीचा जर जिथं जेवढे लाखो करोडो लोक म्हणतात की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, तरी ते मंत्री त्यांच्या खुर्चीवर चिटकून आहेत। कधीपर्यंत असं चालणार आहे? हेच जर एखाद्या मंत्र्याच्या घरच्या मुलांनी जर आत्महत्या केली असती तर पूर्ण सरकार इकडच्या तिकडे झालं असतं। ऑफिसर्स 5-5 मुलांनी सुसाईड केलेलं आहे। ऑफिसर्सला तुम्ही फक्त ट्रान्सफर केलेलं आहे, सस्पेंडही नाही केलेलं आहे। हेच जर तुमच्या घरच्या मुलांनी आत्महत्या केली असती, तुम्ही ऑफिसर्सला सस्पेंड केलं असतं, ट्रान्सफर नसतं केलं। आणि माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या। जर तुम्ही त्यांचा राजीनामा नाही घेणार तर कुठं ना कुठं या आत्महत्यांसाठी आणि हा जो सगळा भोंगळ कारभार झाला आहे परीक्षांच्या बाबतीत, आज देशात एकही परीक्षा सरकारी अशी उरली नाही आहे जिथं पेपर लीक होत नाही। 4000 दिवस झाले म्हणे पंतप्रधानांच्या टर्मला, सगळ्यात जास्त आतापर्यंत 4000 दिवसात कोणते 4 पेपर मला सांगा जे लीक नहीं झालेत। तो आपको भी थोड़ा पता चलेगा कि चीज़ें कैसे बेटर हो सकती है स्टूडेंट्स की क्या क्या प्रॉब्लम से जो आप रिजॉल्व कर सकते हो। संघभूमी कसं काय सर? संघभूमी नहीं। धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा नहीं दिया है, तो क्या आपको लगता है आप आगे भी प्रोटेस्ट करेंगे तो वो इस्तीफा देंगे? धर्मेंद्र मैं ऑलरेडी बोल चुका हूँ, जब तक इस्तीफा नहीं देंगे तब तक प्रोटेस्ट करना नहीं रुकेगा। तुमच्या आईवडिलांनी काळजी व्यक्त केलेली आहे, तुम्हाला वाटत नाही तुमच्या कुटुंबाप्रती पण तुमची काहीतरी जबाबदारी आहे? नाही, नक्की माझ्या कुटुंबाप्रती माझी जबाबदारी आहे, पण त्यापेक्षा मोठी जबाबदारी मला माझ्या देशाप्रती आहे। ते मला ती जबाबदारी बघावं लागणार आहे। अभिजीत, केंद्र सरकार अगर देखा जाएगा तो डेवलपमेंट की 2014 से बहुत बात